तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीनं आता भाजप आणि शिंदेची शिवसेना यांचं देखील ठरलेलं आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागा आहेत, त्यापैकी 207 जागांवरती आता दोन्ही पक्ष हे निवडणुका लढवणार आहेत आणि यांचे एकमत देखील झालेलं दिसतंय। एकमत झालेल्या जागांपैकी 128 जागा भाजपला तर 79 जागा या शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला असतील। उर्वरित 20 जागांवरती विरोधी उमेदवार बघून भाजप किंवा शिवसेना हे ठरवून उमेदवार देणार आहेत। भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। तर आगामी ज्या निवडणुका आहेत 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। यापैकी नेमक्या युतीने खरं तर ठरवलेलं होतं की सगळ्या महानगरपालिकांमध्ये आपण एकत्र लढायचं, मात्र कुठे नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सुरुवातीला आपण बघतोय महायुतीमधल्या काही फ्रेंडली फाईट्स आहेत। मुंबई महानगरपालिका एक महत्त्वाची, यामध्ये युती झालेली आहे शिवसेना आणि भाजपची आणि राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। पुढची महानगरपालिका जाणून घेऊयात पुणे। मुंबईच्या नंतरची आणखी एक महत्त्वाची महानगरपालिका, त्याच्यामध्ये देखील भाजप आणि शिवसेनेची युती होतीये। स्वबळाचा नारा दिलेला आहे राष्ट्रवादीनं। राष्ट्रवादीचं अजूनही पुण्यामध्ये काही ठरत नाहीये। पुढची महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवडची। इथे देखील पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकटी पडलेली आहे किंवा तिने स्वबळाचा नारा दिलेला आपल्याला दिसतो। दुसरीकडे शिवसेना आणि भाजपची अर्थात युती झाली आहे। पुढची महानगरपालिका नागपूरची। पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे राष्ट्रवादीनं। विदर्भामध्ये देखील स्वबळाचा नारा दिलेला आहे। आज एक महत्त्वाची भाजपची बैठक नागपूरमध्ये पार पडली आहे। पुढची महानगरपालिका सोलापूरची। इथे एक वेगळं समीकरण आपण बघतोय, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती या ठिकाणी झाली आहे आणि भाजप सध्या स्वबळावरती लढणार आहे। पुढची महानगरपालिका अहिल्यानगरची। इथे भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती झाली आहे। शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात आहे, अजून काही ठरलेलं नाहीये। कदाचित स्वबळाची घोषणा देखील शिवसेनेकडून होऊ शकते। पुढे अकोला। इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा युती बघायला मिळतेय। स्वबळाचा नारा भाजपकडून अद्याप तरी देण्यात आलेला नाहीये, अजूनही अकोल्यामध्ये चाचपणी सुरू आहे। पुढे जाऊयात नाशिक, एक महत्त्वाची महानगरपालिका जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली दिसते। भाजपनं स्वबळाचा नारा तर दिलेला आहे, अनेकांचं नाराजी नाट्य नाशिकच्या निमित्ताने घडलेलं आपण बघितलेलं आहे। पुढची महानगरपालिका आहे सांगलीची। इथे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना अशी युती बघायला मिळते आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिलाय। पुढची इचलकरंजीची महानगरपालिका। भाजप आणि शिवसेनेची पुन्हा एकदा युती, राष्ट्रवादी स्वबळ। तर संभाजीनगर, भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का अजूनही ठरलेलं नाहीये। दुसरीकडे राष्ट्रवादीनं मात्र स्वबळाचा नारा दिलेला आहे, कामाला लागलेले आहेत राष्ट्रवादीचे नेते। तर कुठल्या महानगरपालिकांची समीकरणं नेमकी काय असतील आणि कुठे अजूनही कोणाचं ठरलेलं नाहीये हे आता आपण जाणून घेतलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।